नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। थांबवलेल्या जन्मनोंद लवकर द्या। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे रोखून धरलेले जन्म प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरण करण्यात यावे, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते डॉक्टर मोहम्मद नदीम, शेख इस्तियाक, झिया शेख, विलास वाघमारे, तहसीन खान पहलवान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे आपल्या इथलं रद्द एकही झालेलं नाही, बरोबर ना? तो वितरण थांबलेलं आहे ना। दूसरी गोष्ट वितरण सामान्य जनतेला ऐसा है कि आप वोटिंग के लिए 10 कागज दिए, तो 10 में से एक कागज में हमने बता दिया तो वोटिंग करने देते। अब ये क्या देते हैं, वो तो 10 के 10 कागज तुम दो तो फिर क्या मतलब ही क्या है उसके? तो बोले जन्मनोंद भी, तो जन्मनोंद पे पत्र दे बोलेंगे। आधार कार्ड बनाने के लिए अगर मैं जन्मनोंद निकाल रहा हूँ तो आप बोलेंगे मेरे आधार कार्ड की जेरॉक्स दो। भैया बैठे बैठे दिल में आए उसे अधिकारी भी वहाँ बैठ के क्या लिस्ट बना रहे हैं, क्या कर रहे हैं। सामाजिक एकोपा संपवण्यासाठी जे त्यांचे प्रयत्न चालू आहे त्याच आधारे ते पुसदला सुद्धा 2 वेळ ते येऊन गेलेले आहेत आणि विनाकारणच्या सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचे काम करीत आहेत। कुठल्याही प्रकारच्या पुसदमध्ये म्हणजे बांगलादेशींच्या नावावरती सामान्य लोकांना त्रास होते असे ते कृत्य त्या ठिकाणी ते करीत आहेत। लोकांनी 5 किलो अनाज त्यांना मिळावे, सवलती मिळावे याच्यासाठी थोडासा त्यांचे जे नोंदी नसतील असे सामान्य लोकांनी काहीतरी कागदपत्राच्या आधारावरती त्यांची नोंद नव्हती म्हणून दाखले तयार केलेले आहेत। ते दाखले तयार म्हणजे ते दाखले फेक आहेत। तर म्हणजे दाखले तयार करते ते दाखले फेक आहे की तुम्ही बांगलादेशी शोधत आहेत? बांगलादेशी शोधायचं असेल तर त्याने त्या बोर्डावर जाऊन मोदीला विचारायचं, अमित शहाला विचारायचं। पूर्ण यंत्रणा त्यांच्या हातामध्ये त्यांचे असताना सुद्धा ते त्या पद्धतीनं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट बी त्यांच्या हातामध्ये, स्टेट गव्हर्नमेंट बी त्यांच्यामध्ये आहे। किती राज्यामध्ये प्रत्येक जे सेन्सिटिव्ह राज्य ज्याला म्हणतो आपण ते सर्व राज्य त्यांच्या ताब्यात आहेत। आता अशा राज्यातून म्हणजे त्यांच्या बॉर्डरवरती ते बसलेले आहेत। अशा पद्धतीनं समजा जर मग ते काय करतायत, त्यांची यंत्रणा काय करते? अरे पुसदच्या लोकांना, इथल्या लोकांना रोजगाराच्या शोधामध्ये जिकडे तिकडे जायला लागते। 50% लोक रोजगाराच्या शोधमध्ये तिथे जातात, बाहेर गाव जातात मजुरी वजुरी करण्यासाठी। तर या ठिकाणी काही झक मारण्यासाठी ते येणार आहे का तो कोणी बांगलादेशी? त्यांना शोधायचं असेल तर ते मोदीच्या घरी जाऊन शोधलं पाहिजे, अमित शहाच्या घरी जाऊन शोधलं पाहिजे। तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी ह्या मुद्द्यावरती एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे। चुकीचे जे कंडिशन्स यांनी टाकलेले आहे जीआर जन्मनोंदसाठी, जे सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे तो त्रास संपला पाहिजे। चुकीचा जे जीआर बनवलेला आहे तो जीआर सुद्धा रद्द झाला पाहिजे। जे अटी यांनी आता नोंद नसल्याचा दाखला प्राप्त करण्यासाठी ज्या अटी त्यांनी हे केलेले आहेत त्या अटी सर्व म्हणजे शिथिल केल्या पाहिजे त्यांनी। आणि त्या सर्व तितके डॉक्युमेंट जर माझ्याकडे असेल तर माझ्या एखाद्या माणसाकडे असेल तो जन्मनोंदचा दाखला मागू शकत नाही ना, त्याला जन्मनोंदची आवश्यकताच नाही तितके जर डॉक्युमेंट त्याच्याकडे असतील तर। आणि ठीक आहे की त्याच्यामध्ये चौकशी करणे, इतर राज्यातले लोक, इतर देशातले लोक काही इथं आले ते चौकशी करा, पाहणी करा, त्याला हरकत आहे। पण त्यांना धरून गावामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न जे एका पद्धतीने होत आहे हे बाब निषेधार्ह आहे आणि हे खपून घेणार नाही। या पुसद शहरामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही पुसद शहराच्या हिंदू मुस्लिमचे सर्व जबाबदार नागरिकांनी त्रास घेऊन हे पुसदचा एकोपा, सामाजिक शांतता आणि सद्भावना कायम ठेवलेली आहे। सद्भावना कायम ठेवावे, कायम राहावी याच्यासाठी आमच्या इथले जबाबदार हिंदू मुस्लिम लोक सर्व बिलकुल प्रयत्नशील आहेत। त्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं आहे। हे चांगल्या वातावरणाला दूषित करण्याचं काम हा किरीट सोमय्या करू नये। यापुढे त्याने किरीट सोमय्या या ठिकाणी आलात आणि या पद्धतीने धिंगाणा करण्याचा, आगाऊ वातावरण खराब करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला त्याची येणं
हा या ठिकाणी पसंत केला जाणार नाही. जर आल्यानंतर काही कमी जास्ती पर पुसद शहरामध्ये झाला त्यासाठी सर्व प्रशासन आणि तो क्रीड समाज जबाबदार राहील. धन्यवाद. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.